बुलेटिनची सुरुवात करूयात आणि जाऊयात शिवाजी पार्कवरती। शिवाजी पार्क वर उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आज बाळासाहेब ठाकरे यांचा 10वा स्मृतिदिन आहे आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। ठाकरे पक्षाचे नेते, आमदार, खासदार हे स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदुस्थानचे हिंदू धर्मरक्षक श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत। हर हर महादेवच्या घोषणा दिल्या जात आहेत। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत। आज बाळासाहेब ठाकरेंचा 10वा स्मृतिदिन आहे आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी राज्यातून ठिकठिकाणांहून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक, लाखोंच्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब स्मृतीस्थळावरती अभिवादन केलेलं आहे। शिवसेनेचे इतरही नेते, खासदार, आमदार स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी दाखल झाले। संपूर्ण ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्कवरती उपस्थित आहे। उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन केले। आज दिवसभरात शिवसेनेतील नेते, आमदार, प्रमुख पदाधिकारी, खासदार हे शक्तीस्थळावरती येणार आहेत, स्मृतीस्थळावरती येणार आहेत आणि महाविकास आघाडीतील नेतेही शक्तीस्थळावरती आदरांजली वाहण्यासाठी येणार असल्याची देखील माहिती आहे। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सहकारी मंत्री, खासदार आणि आमदारांसह शक्तीस्थळावरती आदरांजली वाहिली। त्यानंतर शिवसैनिकांनी या शक्तीस्थळावरती गोमूत्र शिंपडून याचं शुद्धीकरण देखील केलं असल्याचं काही शिवसैनिकांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे आज दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंबियांसहित शिवाजी पार्कवरती उपस्थित आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला त्यांनी अभिवादन केलंय। महाविकास आघाडीतील इतर नेतेही आता काही वेळात शक्तीस्थळावरती, या स्मृतीस्थळावरती दाखल होतील। यावरती अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, आज बाळासाहेब ठाकरेंचा 10वा स्मृतिदिन आहे आणि आताच काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी कुटुंबियांसहित बाळासाहेबांना अभिवादन देखील केलंय। इतर कोणकोणते नेते, मंत्री या ठिकाणी आता उपस्थित आहेत, काय माहिती?
सुनील, आपण हे थेट दृश्य पाहतो शक्तीस्थळावरनं छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथे सकाळपासूनच शिवसैनिक येऊ लागलेले आहेत आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबियांसह इथे शक्तीस्थळावरती आलेले आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील आहेत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. इथे शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ खासदार, आमदार आणि त्याचबरोबर नेते इथे उपस्थित आहेत. शिवसेना सचिव अनिल देसाई असतील, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे असतील, त्यांच्यासोबत इतरही अनेक महत्वाचे नेते मंडळी इथे उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात. आदरांजली वाहून झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी देखील चर्चा करतायत, त्यांना हात दाखवून त्यांना अभिवादन करतायत. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांशी, आमदारांशी देखील चर्चा करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. उदय, काल खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या त्याचे सहकारी मंत्री आणि खासदार आणि आमदारांनी देखील शक्तीस्थळावरती आदरांजली वाहिली होती आणि त्यानंतर काही शिवसैनिकांनी शक्तीस्थळावरती गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचं देखील काही शिवसैनिकांनी सांगितलं. अगदी बरोबर. कालच आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदार आणि खासदार आणि इतर प्रमुख नेत्यांसह इथे शक्तीस्थळावरती आले होते आणि त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली होती. त्यांनी आदरांजली वाहिल्यानंतर इथे तात्काळ स्थानिक शिवसैनिक आले आणि त्यांनी गोमूत्र शिंपडून हे जागेचं शुद्धीकरण केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आणि घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात केली. त्यामुळे एक मोठा वाद आणि संघर्ष जो आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे पूर्वसंध्येला तिथे होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्याची कुठेतरी पडसाद आज तिथे उमटतील का याची सर्वांना एक काळजी किंवा भीती होती. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो इथे ठेवलेला आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी येते घेताना तिथे सर्व दिसत. आणि थोड्याच वेळानंतर आपण इथे पाहतो की शक्तीस्थळाच्या शेजारी एक माहिती आता देण्यात आलेली आहे की शक्तीस्थळाच्या शेजारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे व्यंगचित्रांचं प्रदर्शन आहे ते भरवण्यात आलेलं आहे आणि तिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रसार माध्यमांशी देखील बोलतील. साहजिकच काल जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकारावरनं देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, प्रश्न विचारले जात आहेत. त्यावरती देखील स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही बोलतायत का हे पाहावं लागेल आता आपल्याला. उदय, बाळासाहेब ठाकरेंचा 10वा स्मृतिदिन आहे. खरं तर राज्यभरातून लाखोंच्या संख्येने जे शिवसैनिक आहेत तर ते आता शिवाजी पार्कवरती दाखल झालेले असतील. खरं तर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आता शिवाजी पार्कवरती दाखल झालेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंचा आज 10वा स्मृतिदिन आहे. काही वेळापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील इतर नेतेही सुद्धा शक्तीस्थळावरती आदरांजली वाहण्यासाठी दाखल झालेले आहेत. काल खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या शक्तीस्थळावरती आदरांजली वाहिली होती आणि त्यानंतर शिवसैनिकांनी शक्तीस्थळावरती गोमूत्र देखील शिंपडलं होतं. तर त्यामुळे आज दिवसभरात या कालच्या प्रकाराचे पडसाद उमटू नयेत यासाठी आज कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील सतर्क आहेत. पोलिसांकडून देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ हे शोभिवंत फुलांच्या झाडांनी या ठिकाणी सजावट केलेली आहे. आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, आपण पाहतोय शिवाजी पार्कला शोभिवंत फुलांची खूप सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे, सजावट करण्यात आलेली आहे. अगदी बरोबर सुनील, आपण पाहू शकतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आवडणाऱ्या चाफ्यांच्या फुलांची आरास जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे आणि चाफ्याचं झाड देखील या शक्तीस्थळावरती लावण्यात आलेलं आहे, जे स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच लावलेलं आहे आणि ते झाड इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि या झाडांच्या अवतीभोवती फुलांची आरास जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. दरवर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी फुलांची आरास जी आहे ती केली जाते आणि या फुलांमध्ये चाफ्यांचा फुलांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वापर इथे आपल्याला करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. आता देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
ही आता थोड्याच वेळात शक्तीस्थळाच्या शेजारी फटकारे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचं आणि अर्कचित्रांचं एक प्रदर्शन भरलेलं आहे आणि त्या प्रदर्शनाला इथे भेट देणार आहेत. तेव्हाच बाळासाहेब ठाकरेंचा 10वा स्मृतिदिन आहे आणि त्या निमित्तानं शिवाजी पार्क वरती जे शक्तीस्थळ आहे, जे स्मृतिस्थळ आहे, त्या ठिकाणी शोभिवंत झाडांच्या फुलांनी ते शक्तीस्थळ सजवण्यात आलेलं आहे. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं देखील कळतंय. या शक्तीस्थळाच्या शेजारीच व्यंग्यचित्रांचं प्रदर्शन देखील भरलेलं आहे आणि या ठिकाणीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काही वेळातच माध्यमांशी संवाद साधतील. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शक्तीस्थळाचं दर्शन घेतलं होतं, इथं अभिवादन केलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं होतं. या सगळ्या प्रकारावरती शिवसेना पक्षप्रमुख काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. काही वेळातच ते माध्यमांशी संवाद साधतील अशी माहिती मिळतेय. थोड्या वेळापूर्वीच सहकुटुंब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन केलेलं आहे, शक्तीस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बीएमसी प्रभाग रचना